नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्यात 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्यात 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर असं काय घडणार आहे जानेवारी महिन्यात की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। पण जानेवारी महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4800 च्या दरम्यान दिसत आहे। जानेवारी महिन्याचा विचार केला तर जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची जी शक्यता आहे त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील। कारण ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर मुख्य इंधनामध्ये वाढवण्यात आला आहे, ज्याची अंमलबजावणी 2024 पासून होईल आणि याचा इम्पॅक्ट सोयाबीनच्या भावावरती 100% होणार। त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी होणार आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात 100% गॅप निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा निच्चांकी स्तरावरती आहे। याच्यापेक्षा खाली आता सोयाबीनचा बाजारभाव येण्याची शक्यता दिसत नाही, म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी येण्याची शक्यता जरी नसली तरी बाजारभाव मात्र जानेवारी महिन्यात वाढणार हे तितकंच खरं। मग अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार तर लक्षात घ्या, जानेवारी महिन्यामध्ये 1 ते 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4600 ते 4900 राहणार आणि 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4750 ते 5050 च्या दरम्यान राहणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय घेत असताना तुम्हाला सांगतो 3 प्रकारची स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण वापरायला हवी, ज्याच्यामध्ये 4800 च्या भावावर 25% करावी सोयाबीनची विक्री, त्यानंतर 5000 च्या भावावर करावी 50% सोयाबीनची विक्री, त्यानंतर आपण 5000 च्या वर आपल्या आर्थिक गरजेनुसार अपेक्षेनुसार 25% राहिलेले सोयाबीनची विक्री करावी, ज्यामुळे आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.